की काही जे उमेदवार आहेत ते कोण म्हणतो मी 10 कोटी खर्च करणार आहे, कोण म्हणतो 6 कोटी खर्च करणार आहे. ज्या 10 कोटी गुंतवतात त्याला त्यांना आणखी 20 कोटी कमवायचे आहेत. पण एकही नाही पैशाचा कुठं अपायर केलेला नाही. त्या ठिकाणी मला निर्दोष मुक्त करण्यात आलं. मी जर 1,30,000 मतं खाल्ली नसती त्यावेळेला तर कदाचित ती परिस्थिती उलटी झाली असती. पक्षानं काही राजकीय याच्यामध्ये काही खेळ्या करावं लागतं, त्यातली एक खेळ होती. मुस्लिम समाजामध्ये फूट पाडण्याचा सिस्टमॅटिक डाव आहे. कदाचित कोणीतरी त्याची सुपारी घेतलेली आहे. पत्ता पुढच्या रणधुमाळीचा, जिथून निर्णय घेतले जाणार थेट, जिथून आखली जाणार रणनीती नगर परिषद निवडणुकीची, जिथे असणार लोकांची तोबा गर्दी आणि प्रचाराची धामधूम. कुणास ठाऊक पुढच्या 5 वर्षांसाठीचा नगर परिषदेचं हे असेल महत्वाचं मुक्काम पोस्ट. आज याच पत्त्यावर आम्ही आलो आहोत आणि घेणार आहोत एक बिनधास्त मुलाखत, जिथे उत्तर असतील सरळ, कारण प्रश्नच असणार आहे बेधडक. सागर वेवचं हे खास सेगमेंट, ज्याच्या नावातच आहे आमची ओळख, आमची शैली. मुक्काम पोस्ट बेधडक. नमस्कार, मी सुनील साळवी. दैनिक सागरच्या सागर वेव या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. राज्यातील 242 नगरपालिका आणि 47 नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. अर्थात हौशे नवशे गौशे अशा सगळ्याच इच्छुक उमेदवारांची भावगर्दी झालेली आहे आणि यामध्ये रत्नागिरी जिल्हा अपवाद नाही. रत्नागिरी जिल्ह्यामधली चिपळूण नगरपालिका नेहमीच राजकीय दृष्टीने चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेली आहे. त्याचं कारण म्हणजे या नगरपालिकेचे एकेकाळचे सर्वेसर्वा, नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपद भूषवणारे चिपळूणचे माजी आमदार राहिलेले आणि लोकसभेची निवडणूक लढवणारे एक दिग्गज नेते माननीय रमेशभाई कदम हे पुन्हा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण रमेशभाईंशी चर्चा करणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत. चिपळूणचा विकास ते कशा पद्धतीने करणार, ही निवडणूक लढवण्यामागचं कारण काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया या मुलाखतीच्या पहिल्या प्रश्नाने. भाई, आपलं स्वागत आहे. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आहे, आपण एक राज्यातले बलाढ्य नेता म्हणून ओळखले जातात, तसं आपलं लौकिक आहे. आमदारकी आपण 5 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केली, खासदारकी म्हणून आपण लढवलेली होती. हे सगळं असताना चिपळूण पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपण उतरण्याचं नेमकं कारण काय? कसं आहे की नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आमदारकी या तिन्ही क्षेत्रामध्ये किंवा तिन्ही याच्यामध्ये मी त्या ठिकाणी काम केलं. हे काम करत असताना मध्यंतरी ज्या वेळेला आमदारकीमध्ये आपल्याला ज्याला डिलिमिटेशनमुळे अपयश आलं, त्याच्यानंतर आपण राजकारणाच्या दृष्टीनं बाहेर पडलो होतो. पण राजकारणातनं जरी बाहेर पडलो तरी समाजकारणामात्र निश्चितपणे बाहेर पडलेलं नव्हतो. सर्वसामान्य माणसाची जी माझी अनेक वर्षाची जोडलेली नाळ जी आहे ही कायम होती आणि म्हणून इलेक्शन लढवायचं नाही अशा पद्धतीची भूमिका मी आमदारकीच्या निवडणुकीनंतर घेतली होती. परंतु त्याच्यानंतर 2-3 नगरपालिकेच्या निवडणुका होऊन गेल्या आणि त्यानंतर आत्ता चिपळूणचे काही सुजाण नागरिकांपैकी ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही अशा व्यक्ती माझ्याकडे आल्या आणि त्या व्यक्तीने असं सांगितलं की गेले 8 वर्ष नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं कारभार झाला आहे की ज्यामुळं नगरपालिकेची प्रतिमा ही काही अंशी मलिन झालेली आहे आणि प्रशासनावर कोणाचा वचक नाही, तर अशा वेळेला कोणतरी अनुभवी माणूस त्या ठिकाणी तर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर बसला तर किंबहुना ही परिस्थिती परत सुरळीत होईल. मी प्रभागातल्या अनेक नागरिकांना, मग ते सर्व पक्षीय नागरिक होते, केवळ एका माझ्या विशिष्ट पक्षाचे नव्हते, आणि त्यांच्याशी सगळा कानोसा घेतल्यानंतर मला लोकांनी सांगितलं की जे तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती खरी आहे, तर तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे. म्हणून 15 वर्षाची गॅप पडलेली असताना सुद्धा मी पुन्हा ह्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाची निवडणूक लढवण्याचा निश्चय घेतला. भाई, नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपण उभे राहत आहे, जनतेच्या मागणीसाठी आपण उभे राहत आहे. पण एक यशस्वी राजकारणी नेहमी राजकारणाचा चढता आलेख पाहत असतो, तर आपण असा उतरता आलेख का पाहत आहे? नागरिकांच्या मदतीसाठी मी या ठिकाणी आलो की नागरिकांना ही नगरपालिका एक चांगली दर्जेदार आणि चांगल्या प्रकारची नगरपालिका आहे. तिचा अनेक वर्ष कारभार चांगल्या प्रकारे चाललेला होता. मी स्वतः 9.5 वर्ष नगराध्यक्ष होतो. त्यावेळेला ज्या पद्धतीनं कामं झाली, ज्या पद्धतीनं नगरपालिका चालली ती आणि गेल्या 8 वर्षातली परिस्थिती पाहिल्यानंतर ती अधोगतीला गेली.
मग उदाहरणार्थ मी आपल्याला एक उदाहरण देईन. ज्या वेळेला शासनानं अट्राय बंद केला आणि अट्राय बंद केल्यानंतर शासनानं सांगितलं की बा अट्राय ही ह्याची ग्रँट तुम्हाला आम्ही शासनाच्या मार्फत देऊ. अट्राय हे एक नगरपालिकेला रोजचं मिळणारं उत्पन्न होतं. ते उत्पन्न सडनली बंद झाल्यानंतर प्रश्न असा येतो की शासकीय ग्रँट ह्या कधी टायमात येत नाहीत. येतात 100%, परंतु टायमात येत नाहीत. कधी इयर एंडला येतात, काही इयर एंडच्या मधामध्ये येतात. आणि मग त्यावेळेला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार किंवा नगरपालिकेकडे जर कुठची आकस्मिक आपत्ती आली, त्या आकस्मिक आलेल्या आपत्तीला पैसा हा नगरपालिकेच्या अट्रायच्या माध्यमातून कलेक्शनमधून त्या ठिकाणी वापरता येत होता. आणि म्हणून हा बंद झाल्यानंतर तो कर्मचाऱ्यांचा उद्या पगार थांबला, उद्या जर काही आकस्मिक आपत्तीवर आपण काही मात करू शकलो नाही तर नगरपालिकेचा रिझर्व्ह फंड असावा म्हणून आपण त्या ठिकाणी पैसा नगरपालिकेमध्ये साठवला होता. आणि तो साठवून जरी शासनाचं अनुदान आपल्याला मिळालं नाही तर 1 वर्षापर्यंत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार थांबणार नाही अशा पद्धतीचा बंदोबस्त केला होता. परंतु मागच्या जे राज्यकर्ते होते त्यांनी त्यातल्या ठेवी पण त्या ठिकाणी मोडल्या. आणि आज जर समजा तशी आपत्ती आली तर नगरपालिकेकडे आर्थिक परिस्थिती फार गंभीर आहे. आपण आता म्हणाल की 9.5 वर्ष आपण नगराध्यक्ष होतात, त्यानंतर काही काळ आपण आमदार राहिलात, 5 वर्ष आपण आमदारकीची टर्म पूर्ण केली. गेल्या 50 वर्षापासून आपण राजकारणामध्ये आहात. आपल्या नेतृत्वाखाली अनेकांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली, अनेक लोकांना नवीन पदांवर काम करण्याची संधी मिळाली, काही नगरसेवक झाले. तर हे सगळं होत असताना यावेळी त्यापैकी एखाद्या चांगल्या उमेदवाराला संधी देणं कितपत योग्य ठरलं असतं? नाही, कसं आहे की ते जे होते ते काही विशिष्ट कालावधीपुरते होते. लॉंग टर्म असा कोण नव्हता. त्याच्यात सुचेरेडी होता, पण सुचेरेडीतला त्याच्या प्रकृतीमुळे त्यांनी सांगितलं की बा भाई मला का आता कुठच्या ह्याच्या इलेक्शनमध्ये हे करायचं नाही. त्यामुळं होमकर्स मॅडमला आपण त्या ठिकाणी दिलं होतं. होमकर्स महिला होती, तिनेही चांगल्या प्रकारचा कारभार त्या ठिकाणी केला काय. आणि बाकीचे जे होते ते आता त्याच्यापैकी कोण आज त्या ठिकाणी हयात राहिलेले नाहीत. आणि म्हणून नागरिकांनी इच्छा केली तर तसं नागरिकांना जर कोण आढळलं असतं तर कदाचित नागरिक मला माझ्याकडे जे आले ते कदाचित त्यांच्याकडेही गेले असते आणि त्यांना सांगितलं असतं की बाबा तुम्ही ही निवडणूक लढली पाहिजे कारण नगरपालिकेची परिस्थिती अशी आहे. आपल्याकडे पाहिल्यानंतर असं अजिबात जाणवत नाही की ना आपल्या घरातला कोण सदस्य आपला उत्तराधिकारी असेल किंवा आपण त्याला पुढे आणलेला आहे. तर नेमकं काय याचं कारण? कसं आहे, ही काय माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. हा उत्तराधिकारी कोण असावा आणि कोणाला त्या ठिकाणी कारभार करायला संधी द्यावी हा त्या ठिकाणच्या जनतेचा प्रश्न आहे. तर माझ्या मुलाला मी कधीच राजकारणामध्ये आणलं असतं, पण मी नाही आणलं आहे. समजला, तो त्याच्या पद्धतीने काम करतोय. त्याला ज्याला योग्य वाटेल, तो ज्याला जनमानसामध्ये मिसळेल, तो ज्याला जनमानसातली कामं करेल आणि आपलं एक स्वतःचं वलय निर्माण करेल, त्याला तो स्वतःहून त्याच्यामध्ये येईल काय. आणि म्हणून उत्तराधिकारी आपण नेमण्यापेक्षा त्यांनी जो ज्याला व्हायचं आहे त्यांनी स्वतःहून त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, स्वतःहून त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याच्यासाठी लोकांची कामं केली पाहिजेत. उत्तराधिकारी होईल ना तयार, मग कोणी झाला तरी चालेल ना, तो बाय कुटुंबातलाच कशाला पाहिजे. कुठच्याही जातीतला, कुठच्याही धर्मातला आणि कुठच्याही पक्षाचा जरी झाला, चांगला कारभार करणारा कुठचाही माणूस तिथं आला तरी माझं काही म्हणणं नाही. पण तुमच्यासमोर अशी काही नावं आहेत का किंवा तुमच्यासमोर असे चेहरे दिसत आहेत का? नाही, चेहरे आहेत पण त्यांना अजून थोडं कालावधी आणखीन काम केलं पाहिजे काय. कारण शेवटी ही संस्था आज ही बिग क्लास नगरपालिका आहे. त्याचं बजेटही त्याच पद्धतीनं आहे आणि त्याच्यात जरा जरी घडी बिघडली तरी त्याचा फटका चिपळूण त्या नागरिकांना बसणार आहे. आणि म्हणून त्यांना आणखी थोडा अनुभव घेतल्यानंतर आज कसं झालं आहे की नगरपालिकेमध्ये आज एवढा नगराध्यक्षाला का लोकांनी उभं राहण्याचं हे केलं मला काही समजत नाही. आणि काही लोक असं म्हणतात की काही जे उमेदवार आहेत ते कोण म्हणतो मी 10 कोटी खर्च करणार आहे, कोण म्हणतो 6 कोटी खर्च करणार आहे. आता धंद्यामध्ये आपण एखाद्या ज्याला एखादी इन्व्हेस्टमेंट करतो, ती इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याच्यातनं आपण रिकव्हरी किती मिळेल हे बघतो. ज्याला हे इन्व्हेस्ट करायला निघाले त्याचा अर्थ असा आहे की ज्याला 10 कोटी गुंतवणार त्याला त्यांना आणखी 20 कोटी कमवायचे आहेत. हे कमवण्याचं साधन म्हणून नगरपालिका नाही, हे जनतेचं सर्वसामान्य माणसाचं काम करण्याचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिराकडे त्या भावनेनंच बघितलं पाहिजे. इथे जर त्या ठिकाणी जर असा जो पैशाचा व्यापार झाला तो गेल्या 5 वर्षामध्ये तशा पद्धतीचा झाला म्हणून लोकांनी माझ्याकडे ही जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतला. मी कशा पद्धतीनं कारभार केला आहे ते चिपळूणच्या सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. मी ज्या ज्या लोकांची कामं केली मी कोणाकडनं चहाची सुद्धा अपेक्षा केली नाही हे लोकांना माहिती आहे. म्हणजे मी बोलतोय माझ्या मोठेपणा सांगतो अशातला भाग नाही, पण हे जनतेनं ठरवलेलं आहे. आणि म्हणून जनतेला वाटलं की हा प्रामाणिकपणे काम करेल म्हणून जनतेनं मला सांगितलं की बाबा तुम्ही उभे राहा.
म्हणून मी तो निर्णय घेतला. म्हणजे आता जे इच्छुक उमेदवारांची नावं जी येत आहेत समोर, तर त्यांनी ही 10 कोटी रुपयांची जमव केलेली, इन्व्हेस्ट केलेली आहे असं आपलं म्हणणं आहे, बरोबर ना? बरोबर आहे. मी बोललंच जाते, मी 10 कोटी असं ठेवलेले आहे, ते मला ते 10 कोटी खर्च झाला तर मी त्या ठिकाणी करणार. आणि तसं खर्च चालू केलेत लोकांनी, चालू केलेले आहेत. काय मी काय पैसे खर्च करणार, माझे पैसे 2 मार्गाने कमवलेले नाहीत. मला खरंच लोकांनी, मी 50 वर्ष कामं केली असतील, 50 वर्ष लोकांचा विश्वास निर्माण केला असेल, तर लोक मला न पैसे खर्च करता निवडून देतील. आणि त्याच्यातून समजा लोकांनी नाकारलं तरी माझं काय दुकान त्या नगरपालिकेवर चालणारं नव्हे. काय मला माझं सरकार पेन्शन देते, त्याच्यावर माझं कुटुंब चालतंय. भाई, पण विरोधकांकडनं आपल्या वयाचा, आपल्या फिटनेसचा आक्षेप घेतला जातो किंवा तो एक चर्चेचा सुद्धा मुद्दा होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? आज ही कसं आहे, ती जनता सांगेल. कोण सांगतोय त्याच्यावर मी विश्वास ठेवणार नाही. काय त्यामुळे फिटनेसबद्दल कोणी चॅलेंज करू नये. आणि वय काय वयावर नसतंय, माणसामध्ये जिद्द किती आहे, उमेद किती आहे याच्यावर असतं. काय वयावर काय. गेल्या 50 वर्षापासून आपल्या निवासस्थानी दर दिवशी जनता दरबार भरलेला असतो. लोक येतात, त्यांचे प्रश्न मांडतात, त्यांचे समस्या सांगतात आणि आपल्याकडून त्या समस्यांचं निराकरण करून घेत असतात. तर असं असताना तुम्हाला वाटतं का ही फार महत्त्वाची निवडणूक आणि ती आपल्याला लढवलीच पाहिजे, न लढवता सुद्धा आपण ही कामं करू शकतो? नाही, करू शकतो, पण आजमध्ये काही निर्णय जे धोरणात्मक घ्यायचे आहेत, हे धोरणात्मक निर्णय मी इथं बसून घेऊ शकत नाही. आज बघा, एक थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर आता काही कामं त्या 4-5 वर्षापैकी 8 वर्षामध्ये झाल्या. त्याच्यापैकी उक्तारचं पार्किंग आहे, डेव्हलपमेंट प्लॅनवर पार्किंग आहे, रिझर्वेशन. पण ते पार्किंग आहे म्हणजे आणखी 20, 22, 25 वर्षानंतर किंवा 10-12 वर्षानंतर ज्यावेळेला शहराचा आणखी विस्तार होईल त्यावेळेला त्या पार्किंगची गरज लागणार आहे. आणि ज्या वेळेला ती गरज लागणार आहे त्यावेळेला तिथं जागा नसणार, म्हणून नगरपालिकेनं त्याचं आरक्षण केलेलं होतं. आता त्या ठिकाणी पार्किंगच्या डेव्हलपमेंटवर कोट्यावधी रुपये खर्च केले, पण आज तिथे किती गाड्या उभ्या राहतात ह्याला नियोजन करावं लागतं. आज रेस्ट हाऊसची इमारत आमची जी कोसळलेली आहे त्याला मागच्या वेळेला त्याच्यावर कुठच्याही तऱ्हेची इमारत उभी केलेली नाही. त्याच्यानंतर आता आम्ही मटण मार्केटची इमारत आहे, भाजी मंडईची इमारत आहे. ह्या इमारती आम्ही ज्यावेळेला नगरपालिकेमध्ये होतो त्यावेळेला हे सगळे प्रोजेक्ट उभे, इंदिरा गांधी सांस्कृतिक त्यावेळेला उभं राहिलेलं आहे. हे आत्ता उभं राहिलं ना, आता हे रिलेशन झालं त्याचं. आणि अशा पद्धतीनं ती विकास कामं झाली. आज शहराच्या विकासाच्या दृष्टीनं एक महत्त्वाचे 2 प्रोजेक्ट आपण शहरामध्ये केले. त्यापैकी एक कचरा प्रकल्प आहे. पूर्वी कचरा हा सगळा गोळकोट रोडच्या दोन्ही दुतर्फा टाकला जायचा, तिकडे महाराष्ट्र हायस्कूलच्या दुतर्फा टाकला जायचा किंवा पवन तलावाच्या मैदानामध्ये टाकला जायचा. किंवा जिथे जिथे काही खड्डे आहेत त्या ठिकाणी जो कचरा टाकत होता. त्यामुळे शहराचं जे विद्रुपीकरण होतं आणि रोगराईचं जे प्रमाण होतं, म्हणून आपण ज्याला सुप्रीम कोर्टानं आदेश दिले की प्रत्येक नगरपालिकेनं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कचरा प्रकल्प उभा केला पाहिजे, त्याला मुदत घालून दिली होती. पण स्वाभिमानानं सांगेन की ठाण्यापासून ते गोव्यापर्यंत महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट या कोकणातला उभा राहिला असेल तो चिपळूणचा उभा राहिला कचरा प्रकल्पाचा. त्यामुळे आज सगळा कचरा जो जातोय तो शहराच्या बाहेर जातोय, त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली जाते. दुसरा प्रश्न घेतला तो गाविडीच्या पाणी योजनेचा घेतला. आज मी ज्याला आमदार असताना ज्याला 8 गावांना गाविडीची पाणी योजना आली त्यावेळेला मी अनेक वर्षे ज्या शहरामध्ये कारभार केला आहे, ज्या शहरामध्ये मी समाजकारण केलं, त्या शहरालाही त्या पाण्याचा हे मिळायला पाहिजे. कारण आता जे पाणी आपल्याकडे येतंय ते येतंय कोयनेचंच पाणी, परंतु खोपरीपासून ते संपूर्ण जे प्रदूषित पाणी आहे, काही कारखान्यांचे आहेत, काही कपडे धुण्याचे आहेत, काही गुरं बिरं, त्याच्यात हे पाणी शहरामध्ये येतंय बहादूरशेखला. ते पाणी आम्ही लिफ्ट करतोय आणि ते लिफ्ट करून आम्ही त्या ठिकाणी लोकांना देतोय. गोळकोटच्या लोकांना आपण समुद्राचं मुचूळ पाणी त्या ठिकाणी प्यायला देतोय. हे त्यांना शुद्ध आणि चांगलं पाणी मिळावं या दृष्टीनं आपण ग्रॅव्हिटीची पाणी योजना त्या ठिकाणी मंजूर करून घेतली. त्याचा ॲग्रीमेंट आम्ही केला शासनाबरोबर आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून घेतलं. आणि फक्त आता बाकी राहिलं ते फक्त शासनाचं अनुदान घेणं आणि दुसरा एक फिल्टर प्लॅन्ट उंचावर उभा करण्यासाठी त्या ठिकाणी जमीन खरेदी करणं. जीवन प्राधिकरणाने असं सांगितलं की हे जे पाणी तुम्ही जे आणताय ह्या प्रेशरला ज्या पूर्वीच्या पाईपलाईनच्या सबलाईन टाकलेल्या आहेत ह्या सबलाईन प्रेशर घेणार नाहीत आणि मग त्या जर उडत गेल्या तर तुम्हाला शासनाची नवीन अनुदान मिळू शकणार नाही. म्हणून त्याच्यासाठी पुन्हा शासनाकडे मंजुरी गेली. तेवढ्यात आमच्या बॉडीची मुदत संपली आणि मग ज्यांच्या ताब्यात गेलं त्यांची मुदत संपली तरी ग्रॅव्हिटीची पाणी योजना काय शहरामध्ये चालू झाली नाही. आता हे नियोजन करायला किंवा त्याचा फॉलोअप करायला त्या ठिकाणी तशा पद्धतीचं विजन असणारी माणसं लागतात, तशा पद्धतीनं काम करणारी माणसं लागतात. आणि घडलं नाही
म्हणून ही परिस्थिती शहरामध्ये निर्माण झालेली आहे. कारण ही आपल्याला आता नजीकच्या काळामध्ये बदलायची. कचरा प्रकल्प त्या काळामध्ये वेगवेगळ्या कारणांनी प्रचंड गाजला होता, हे आपल्यालाही ज्ञान आहे. त्याच्याशिवाय आपली कारकीर्द ही चांगली झाली, लोकांनी आपल्याला डोक्यावर घेतलं, हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की आपल्या कारभाराची चौकशी सुद्धा शासनातर्फे लावण्यात आली होती आणि त्या काळामध्ये आपलं पद देखील आपल्याला गमवावं लागलं होतं. त्या संदर्भात आपण काय सांगा? कसं आहे की मला पद गमवायला लागलं नाही. माझ्या विरुद्ध तक्रारी झाल्या, त्या राजकीय दृष्टिकोनातून झाल्या. त्याची चौकशी झाली काय, आणि चौकशी झाली ती सुद्धा विरोधी पक्षाचं सरकार असताना झाली. म्हणजे जर त्याच्यामध्ये जर काय मी दोषी असतो तर कदाचित मला 6 वर्षासाठी निलंबन झालं असतं, कदाचित माझ्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला असता. पण एकही न्याय पैशाचा कुठं अफआयर केलेला नाही. आणि त्या ठिकाणी एवढी चौकशी करून काय त्या ठिकाणी मला निर्दोष मुक्त करण्यात आलं. काय म्हणजे ह्या याच्यामध्ये राजकारणामध्ये ह्या गोष्टी घडतात ज्या आजही चालू आहेत. त्या काळामध्ये तुम्ही सगळ्या पक्षांमध्ये फिरून आला, त्याचं कारण काय? म्हणजे ती राजकीय एक सोय होती म्हणून? नाही, कसं झालं की त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांना त्रास होत होता. आमच्या कार्यकर्त्यांचे एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल त्याची बिलं थांबवली जात होती, म्हणून मी आमच्या नेत्यांच्या कानावर घातलं. नेत्यांनी त्याच्याकडे फार दुर्लक्ष केलं. आणि म्हणून मला त्या लोकांसाठी काय मला दुसऱ्या पक्षाचा आधार घ्यावा लागला होता. परंतु अनेक वर्ष पवारसाहेबांबरोबर मी संसार केला असल्यामुळे मला तिकडे काय मन रमलं नाही. मी 3 महिन्यात पवारसाहेबांना पुन्हा फोन केला, साहेब मी आपल्याबरोबर आहे काय. आणि लोकसभेची जी निवडणूक लढवली, ही लोकसभेची निवडणूक मी लढवली नाही तर मला आमच्याच पक्षानं आदेश दिले होते काय. ती एक राजकीय खेळी होती आणि त्याच्यामुळे मला ती निवडणूक लढवावी लागली. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये मोदी साहेबांची लाट होती. आणि मोदी साहेबांचे सगळे खासदार जे निवडून आले ते कोण 1.5 लाख 2 लाख या फरकानं आले. पण त्या ठिकाणी मी लोकसभेला ज्यावेळेला उभा होतो त्यावेळेला आमच्या पक्षाचा खासदार फक्त 2,500 पराभूत झाला काय. मी जर 1,30,000 मतं खाल्ली नसती त्यावेळेला तर कदाचित ती परिस्थिती उलटी झाली असती. म्हणजे याचा अर्थ पक्षाने सांगितलं म्हणून तुम्ही शेकापकडनं निवडणूक लढवली? पक्षानं काही राजकीय याच्यामध्ये काही खेळ्या कराव्या लागतात, त्यातली एक खेळ होती. हा एक फार मोठा गौप्यस्फोट माजी आमदार रमेशभाईंनी केलेला आहे की ज्यावेळी शेकापतर्फे ते निवडणूक लढले होते रायगडमधून, ती एक पक्षाची खेळी होती आणि पक्षाचा अजेंडा फक्त मी राबवलेला आहे, मी काही त्या पक्षातर्फे अधिकृतपणे प्रवेश केलेला नाही. बरोबर ना? अगदी बरोबर आहे. भाई, चिपळूणकडे पाहताना चिपळूणचा विकास आपल्या नजरेतनं कसा सांगा? कसं आहे की ज्या पद्धतीनं आत्ताची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण आता एक तर शासनाकडे पैसा आहे. कारण GSTच्या माध्यमातून आम्ही ज्याला कारभार केला त्याला नगरपालिकेचं उत्पन्न अत्यंत अल्प होतं, शासनाच्या ग्रँट पण अत्यंत अल्प यायच्या. आता परिस्थिती अशी आहे की शासनाकडनं GSTच्या माध्यमातून जो पैसा जमा होतोय तो दुसऱ्या माध्यमातून विकास कामासाठी खाली होतोय. त्यामुळे शासनाकडं निधी चांगला आहे, फक्त त्या निधीचा योग्य विनियोग करणं ही गरज आहे. आज नगरपालिकेच्या इमारतीची परिस्थिती काय आहे? नगरपालिकेच्या इमारतीत पहिलं गेल्यानंतर आम्हाला हे करावं लागेल की आम्हाला तिथं शिफ्ट व्हावं लागेल. उद्या त्या नगरपालिकाची बिल्डिंग धोकादायक आहे, कारण सभागृहच त्या बिल्डिंगमध्ये आहे. काय मीटिंग दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. आता ह्या नगरपालिकेची नवीन इमारत बांधली पाहिजे काय. त्याच्यानंतर बाकीच्या काही इमारतीच्या शहरामध्ये आहेत त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. विरेश्वर तलाव आहे, विरेश्वर तलाव त्या ठिकाणी व्यवस्थित सुशोभीकरण केलं पाहिजे. त्याच्यानंतर मग रामतीर्थ तलावात तिकडे ज्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या तशाच पडून आहेत. गोळकोडला त्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या तशाच पडून आहेत. त्याचं कुणी या 5 वर्षामध्ये युटिलायझेशन केलं नाही. आम्ही MIDCचं जागा संपादन केली, ही संपादन केलेली जागा आज तशीच पडून आहे. म्हणजे एक तर शेतकऱ्यांकडनं आम्ही जमिन्या काढून घेतल्या, परंतु त्या जमिनीचा MIDC म्हणून नगरपालिकेची MIDC म्हणून वापर करायचा होता, तो वापर ह्या वर्षात झालेला इतक्या वर्षात झाला नाही. त्याच्यामुळं त्या काय तरुणांना त्या ठिकाणी रोजगार स्वतःचे करता आले असते काय, हे रोजगारापासून ते वंचित राहिले. आज त्या बिचारांना कुठेतरी MIDC मध्ये जावं लागतं, एकदा कुठेतरी खाजगी जागेमध्ये जावं लागतं काय. म्हणजे आपल्याला ती MIDCची जागा आहे, ही जागा आपल्याला चांगली विकसित करायची आहे. त्याच्यामध्ये तरुणांना त्या ठिकाणी प्लॉट उपलब्ध करून द्यायचे आहे काय. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की चिपळूण ही एक महत्त्वाची बाजारपेठ संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये होती. कारण इथे सगळे जे ग्रामीण भागातलं जे गिरायक आहे, हे गिरायक सगळं चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये यायचं. मग घाऊक व्यापार पण चालायचा आणि किरकोळ व्यापार पण चालायचा.
आता ह्यामध्ये आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीनं काही डेव्हलप केलं, पर्यटनाचा जर विकास केला की बाहेरचे लोक जर आकर्षित केले तर आपल्याला चिपळूणच्या बाजारपेठेला चांगले दिवस येतील. निम्या प्रकारचे प्रयोजन करून आपल्याला ते ग्राहक लोक कसे येतील इकडे हे आकर्षित केलं पाहिजे. ते आपल्याला या पुढच्या 5 वर्षांमध्ये त्याला व्यवस्थित प्लॅन करून काही नागरिकांचीही मी बैठक घेणार, नागरिकांचं सजेशन घेणार. भाजी मंडई आम्ही केली होती पहिली, त्याच्यामध्ये कधी नाही व्यवस्थित चालत होती. मग आत्ताची भाजी मंडई का चालत नाही? चालत नाही म्हणजे ते लोकांच्या दृष्टीनं बरोबर झाली नाही ना. ते त्या व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना कशा पद्धतीनं पाहिजे, त्यांना काय पाहिजे हे बघितलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने ठरवलं पाहिजे. तर आता महागाई एवढी वाढलेली आहे की त्यामुळं आज पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत. मग कोण फॅक्टरीमध्ये गेलं तर फॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी सगळ्याकडे कॉन्ट्रॅक्ट बेसिस झाला. आता सरकारी कार्यालयामध्ये देखील कॉन्ट्रॅक्ट बेसिस झाला. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम मिळतंय, पण ते कॉन्ट्रॅक्टवर काम मिळताना जो काम करणाऱ्या व्यक्तीला जो पैसा मिळाला पाहिजे तो न मिळता कॉन्ट्रॅक्टरला पैसा त्याच्यामध्ये हा होतो. दुसरा प्रश्न असा आहे की जी आपण डेव्हलपमेंट प्लॅन तयार करतो, मी मागपासून बोंब मारतोय की बा त्या ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅन तयार करताना जी नाले आहेत किंवा जे परे आहेत हे परे तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रिझर्वेशनला घ्या की जेणेकरून ते आहेत खाजगी मालकीचे. आज त्या ठिकाणी नगरपालिका त्यांना बंधन करू शकत नाही की बा तुम्ही इथं बांधकाम नाही करू शकत, कारण ते त्यांचे खाजगी मालक आहे. डेव्हलपमेंट प्लॅनवर जर नाले म्हणून आरक्षण आलं तर जरी ते मालक जरी असले तरी त्याच्यावर कुठल्या त्याचं डेव्हलपमेंट करू शकणार नाही. मग आज जे चिंचोळे होत चालले त्याच्यामुळे जे पाणी शहरामध्ये जे घुसतंय आत त्याच्यामुळे हा प्रश्न, हे जर नाले असे बंद होत गेले तर भविष्य काळामध्ये पण ड्रेनेजचा फार मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आणि मी तर असं म्हणेन की इलेक्शनपर्यंत राजकारण असतं, इलेक्शनच्या नंतर हे राजकारण करण्यापेक्षा सर्व जे निवडून येणारे नगरसेवक आहेत त्यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीनं सगळ्यांनी एकत्र यावं आणि त्या ठिकाणी आणि सरकारने सुद्धा काही राजकीय सूडबुद्धीनं त्या ठिकाणी विचार न करता ह्या नागरिकांच्या अडचणीच्या दृष्टीनं त्या ठिकाणी विचार करा आणि त्याला तसा निधी हा उपलब्ध करून द्यावा. अशा दृष्टीनं मी त्यांनाही त्यावेळेला विनंती करणार आहे की जेणेकरून हे शहर एक आदर्श शहर करण्याचा प्रयत्न हा पुढच्या 5 वर्षामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्ता राहील. कारण आज कामाची क्वालिटी बघा, तुम्ही आता ज्या रस्त्यावर जाताय हे करताय त्या ठिकाणी आज रस्ता केला तर पुढच्या पावसात तो खराब जाऊन निघून जातोय, ही परिस्थिती आहे. त्यामुळे क्वालिटी सांभाळली जात नाही. क्वालिटी सांभाळली जात नाही. मी काही ठेकेदारांना विचारलं, त्याने विचारलं की बाबा आम्ही एक तर त्याला कॉम्पिटिशन एवढी आहे, काही आम्ही 30% बिलं जातो, परत आम्हाला अन्य मार्गाने पण पैसे खर्च करावे लागतात. आणि मग हे जर सगळे जर असं करणं जर 30% ज्याला 33% 30% बिलो जातो, आणखी तो 10% जर स्वतःचं मार्जिन असेल म्हणजे जवळजवळ 50%वर किंमत आली त्याची. आता 50% किंमत आली म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांनी केलेलं एस्टिमेट चुकीचं आहे, त्यांनी एस्टिमेट बरोबर केलं नाही की ठेकेदारानं भरलेलं टेंडर चुकीचं आहे काय. पण त्याचा शेवटी ह्या दोघांचा परिणाम काय होतोय तर त्या कामाच्या क्वालिटीवर होतोय. आणि ती क्वालिटी झाल्यानंतर जे काम आम्ही आज केलं ते परत पुढच्या वर्षी उकळून जाणार असेल तर नागरिकांना पैसा खर्च करून स्वतःचा उपयोग नाही. त्यामुळे रस्त्याच्या बाबतीमध्ये एक निराळे नॉर्म्स तयार केले पाहिजेत की जेणेकरून तो रस्ता केल्यानंतर किमान 5 ते 10 वर्ष त्याच्यावर कुठच्याही तऱ्हेचा खड्डा पडू नये किंवा कुठच्याही तऱ्हेचा डॅमेज होऊ नये. अशा काही संकल्पना आहेत काय की एवढ्या वर्षाचा जो अनुभव आपण घेतला आहे त्या अनुभवाच्या पातळीवर आता मी शासनाकडनं कसं अनुदान आणायचं कसं करण्याचं मला आमदार असल्यामुळं आमदाराचा अनुभव घेतल्यामुळं ते आलेलं आहे. आणि ज्याला GST नव्हती काय की एवढ्या वर्षाचा जो अनुभव आपण घेतला आहे त्या अनुभवाच्या पातळीवर आता मी शासनाकडनं कसं अनुदान आणायचं कसं करण्याचं मला आमदार असल्यामुळं आमदाराचा अनुभव घेतल्यामुळं ते आलेलं आहे. आणि ज्याला GST नव्हती तरीसुद्धा मी 116 कोटीचा निधी त्याला तालुक्यात आणला होता. मला मिळतात किती 2 कोटी त्याला मिळायचे, पण ते 2 कोटी म्हणजे 5 वर्षाचे झाले 10 कोटी. तशाच पद्धतीनं निधी ह्या माझ्या ह्याच्यामध्ये मी आणणार. आणि हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं इलेक्शन आहे. हे केवळ नागरिकांनी मला हे केलं म्हणून मी लढतोय. मी स्वतःहून ह्या निवडणुकीमध्ये लढवायला तयार नव्हतो. त्यामुळं ह्या शेवटच्या निवडणुकीमध्ये माझा एक कायमचा ठसा शहरावर राहावा. लोकांनी दीर्घकाळ आठवण करावी की बा रमेशभाईने आपल्या कारकिर्दीमध्ये जी कामं केली ही कामं अत्यंत चांगल्या प्रकारची आणि तो आदर्श पुढची पिढी घेईल. भाई, आपण ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षाचे अध्यक्ष सुद्धा अनेक वेळा म्हणतात की ही माझी शेवटची निवडणूक आहे, ही माझी शेवटची निवडणूक आहे. ज्यावेळी निवडणूक येते त्यावेळी ते रिंगणात असतात. तर लोकांनी आपल्यावर विश्वास कसा व्यक्त करावा? विश्वास एवढ्यासाठी व्यक्त करावा की 15 वर्षाच्या गॅप नंतर मी उभा राहतोय.
मीच पाहिजे मी मागच्या 15 वर्षापूर्वी सांगितलं असतं की मला पुढचं इलेक्शन लढायचं आहे. मी लोकांना संधी दिली. भावनिक नाही आव्हान नाही. मी मग मागच्या विधानसभेची निवडणूक त्याला कोणच नव्हतं पक्षामध्ये, मीच होतो. पण मी विधानसभा निवडणूक मी नाही लढलो. मी चांगल्या तरुण पोराला दिलं. दुर्दैवानं तो आमच्या राहिला नाही, तो मग सोडून द्या. पण मी त्याला दिलं, साहेब मग पवारसाहेब सांगितलं तू लढ म्हणून. मी म्हटलं नाही, मी एक तुम्हाला तरुण उमदा पोरगा देतो, आणि तो मी दिला. मला जर लढायचं होतं, मला तर करायचं, मी कशाला दुसऱ्याला दिलं असतं. त्यामुळं मी काही इतरांसारखा नाही, वेगवेगळा आहे. आपण मगाशी काही स्कीम सांगितल्यात की त्या स्कीम फेल झाल्या, पण आपल्या कारकिर्दीमध्ये सुद्धा अशा काही स्कीम होत्या की ज्या फेल झाल्या, त्याच्यावर लाखो रुपयांचा चुराडा झाला. उदाहरणार्थ आपली ट्रॅफिकची सिग्नल यंत्रणा असेल, त्याच्यावर आपण 8 लाख रुपये पोलिसांकडे भरले होते, ती फेल झाली, ती चालू शकली नाहीत. आपण जॅकवेल यंत्रणा उभी केली होती गोलकोटमध्ये, ती फेल झाली. आपण मापामध्ये पुलाचा प्रश्न केला होता, तो फेल गेला. अशी काही जी कामं फेल गेलेली आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? मापातला पूल जी आपण मागणी केली होती त्यावर काय, आणि मी ती माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये केली होती. मी नगरपालिकेत असताना ती गेली नाही, त्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये मी ते पत्र पण माझी त्या डिपार्टमेंटला आहेत गेले त्यावेळी. पण त्यावेळेला एक आपल्याला माहिती आहे की कुठचंही काम आपण प्रस्ताव दिला. आज अटल सेतू ब्रिज झाला, एक चांगला ब्रिज झाला मुंबईचा, पण त्याचं नियोजन 20, 22, 25 वर्ष मागवतं होतं काय. ठीक आहे, आत्ता इमिजिएट झालेल्या 5-10 वर्षातली गोष्ट नाही काय. आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. आता मी त्यावेळेला दिलं, त्याच्यानंतर पुढं आलं. मग आत्ताचे आमदार शेखर सर त्याचा फॉलोअप केला काय. मध्यंतरी करायचे थोडाफार फॉलोअपला कोण कमी पडला असेल, आता तो मार्गस्थ लागला. म्हणजे असं होतं ना. बाकीचे जे आहेत यंत्रणा, ही यंत्रणा पोलीस डिपार्टमेंटने करायची आहे. पण नंतरच्या मी जरा केलं समजा, पण नंतरच्या लोकांनी त्याचा फॉलोअप तर केला पाहिजे ना. ते जर केलं नाही तर त्याचा दोष माझ्यावर येत नाही. मी केलं नसतं तर माझ्यावर दोष आला असता काय. अशा अनेक योजना आहेत ना. आता तो कचरा प्रकल्पाला सुद्धा त्या ठिकाणी गाड्या जातात, तर गाड्यांवर लोकांची मागणी आहे की बाबा लोकांची की बाबा वरती तुम्ही ताडपत्री घाला. मग एक तर कचरा खाली पडणार नाही, आणि एक तर लोकांना त्याचा दुर्गंधी येणार नाही. अनेक वेळा नगरपालिकेत सांगितलं, कोणी केलं त्याच्यावर. अशा ज्या काही गोष्टी होतात त्या चुकीच्या आहेत, आणि कंट्रोल पाहिजे ना. हा चाललेला समजा आम्ही JCP घेतला आहे, तो JCP किती तास चालतोय, तो बरोबर चालतोय की नाही, त्याला काम माहिती की बा घेऊन नुसता उभा भाडं देतोय. ह्या बारीक सारी गोष्टी सुद्धा प्रकर्षानं लक्ष दिलं पाहिजे काय. आणि ते आता करू काय. चिपळूणची सध्याची परिस्थिती राजकीय पाहता आपल्याला असं वाटतं की आघाडीतर्फे आपण उमेदवार असाल? हो. शिवसेनाचा सूर वेगळा आहे, काँग्रेसचा सूर वेगळा आहे. काँग्रेसने जाहीर केलंय की बा आम्ही आघाडी करणार नाही. त्यामुळे काँग्रेसला आता आम्ही आमच्याबरोबर जमेस धरत नाही काय. कारण त्यांच्या जिल्हा अध्यक्षांनी पण तेच सांगितले, त्यांचे कोण उमेदवार आहेत त्यांनी पण तेच सांगितले. आता त्यांना द्यायचं की नाही द्यायचं, परंतु काँग्रेस जे स्वतंत्र लढते, पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांनी आघाडी व्हायला पाहिजे. किंवा त्याच्यामध्ये लढणारे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं आघाडी व्हायला पाहिजे. परंतु विशिष्ट व्यक्तीला ती आघाडी नको आहे, आणि पक्ष विशिष्ट व्यक्तीवर चालत नाही, पक्ष संघटनेवर चालतो. आणि मग जर समजा विशिष्ट व्यक्ती ज्या वेळेला उभं राहायचा आग्रह धरते, आणि जर समजा मला तिकीट नाही मिळालं समजा, तर मी अपक्ष राहीन अशी ज्याला वल्गना होते, त्यावेळेला कुठेतरी मुस्लिम समाजामध्ये फूट पाडण्याचा हा सिस्टमॅटिक डाव आहे. आणि तो डाव कदाचित कोणीतरी त्याची सुपारी घेतलेली आहे काय, की बा त्या मतांचं विभाजन झाल्याशिवाय त्या ठिकाणी विरुद्ध पार्टीचा उमेदवार निवडून येणार नाही. ही परिस्थिती आजची आहे. आणि माझे गेले 50 वर्षाचे मुस्लिम समाजाचे सर्व समाजाचे आहेत काय, पण मुस्लिम समाजाशी संबंध तेवढेच आहेत, कारण मी सर्व समाजाच्या सुखदुःखामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये सामील असतो. त्यामुळं त्या लोकांमध्ये एक माझं वेगळं नातं आहे. म्हणजे आज जरी मुस्लिम समाजाचा उमेदवार जरी तिथं उभा राहिला तरी 100% सांगतो 80% मतदार हे माझ्याबरोबर येणार. ते दुसरी त्यांच्याकडे समाज म्हणून जाणार नाही, कारण त्यांना शेवटी समाजाच्या अडीअडचणीच्या वेळेला मी त्यांच्याबरोबर राहिलेला आहे. पण तुम्हाला विश्वास आहे की उभाट्याचे लोक सुद्धा तुम्हाला स्वीकारतील उमेदवार म्हणून? स्वीकारतील ना. आघाडी म्हटल्यानंतर स्वीकारणार, काही अडचण नाही. त्यांच्याही काही तुम्हाला ऑफर होती आमच्याकडून उभे राहा म्हणून? कोणाकडनं? उभाटाकडून. आता जो तो पक्ष आपापली संघटना वाढवण्याचा प्रयत्न करणार ना काय. उद्या त्यांना वाटलं की बाबा भाईनी आमच्याकडनं उभा राहा, आमच्या चिन्हावर उभा राहा, असं वाटू शकतं. ऑफर आली होती का? कार्यकर्त्यांकडनं आली होती त्यांच्या. पण नाही म्हटलं मी काय, मला
निवडून यायचंच आहे तिथे जायचंच आहे, ते काय माझं विशिष्ट धोरण ठेवलेलं नाही मनामध्ये. त्यामुळे मला इकडनं नाही तर तिकडनं तिकीट घ्या, काय इकडनं मिळालं तर ठीक आहे लढेन, नाही मिळालं तर नाही. माझा कुठं आग्रह असा. पण पवार साहेबांशी आपलं बोलणं झालं किंवा राज्यातल्या नेत्यांशी आपलं बोलणं? ना, मी वरच्या लोकांशी सांगितलंय की बा मी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढतोय, खाली आघाडी करण्याचा माझा प्रयत्न आहे, जर नाही झाला तर त्या ठिकाणी स्वतंत्र लढण्याची आपली तयारी. आणि ते त्यांनी सांगितले ठीक आहे. एक जाता शेवटचा प्रश्न विचारूया की चिपळूणच्या जनतेला आपण आव्हान काय कराल आणि चिपळूणच्या जनतेने आपल्याला काय म्हणून निवडून द्यावं, या दोन प्रश्नांची उत्तर. चिपळूणच्या जनतेनं मी अजूनपर्यंत जे काय काम केलेलं आहे, काय ज्या विकास तालुक्यामध्ये विकासाच्या माध्यमातून केलेली कामं, त्या नगरपालिकेमध्ये सत्तेवर असताना त्या ठिकाणी झालेली विकासाची कामं, काय निर्णय आणलेले प्रकल्प, काय आणि गेल्या 8 वर्षामध्ये झालेला नगरपालिकेचा कारभार, त्या सामाजिक कुठच्या दबावाला बळी न पडता तुम्ही ही संधी द्या. कारण माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे आणि मला काहीतरी शहरासाठी आणखी चांगलं घडवायचं आहे. या दृष्टीनं मी लोकांच्या आग्रहास्तव उभा राहिलोय. तेव्हा जास्तीत जास्त तेवढं करताना केवळ मला एकट्याला मतदान नका करू, तर माझ्याबरोबर खालचे 2 सहकारी आहेत, ह्या 2 सहकार्याने मदत करा. इतरांवर टाकलात विश्वास, तुमचा भ्रमनिराश झाला. आता एकदा पुन्हा माझ्यावर जसा 20-25 वर्ष तुम्ही नगरपालिकेत विश्वास टाकलात, तसं आणखी 5 वर्ष टाका. काय निश्चितपणे तुम्हाला तुमचं दिलेलं मत वाया जाणार नाही, तुमच्या असलेल्या मनातल्या अपेक्षा फुकट जाणार नाहीत, ही काळजी माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चितपणे घेईल. मित्रांनो, आजच्या मुलाखतीमध्ये रमेशभाईंनी बरेच गौप्यस्फोट केलेत. पहिला गौप्यस्फोट हा आहे की रायगडमध्ये सुनील तटकरेंविरोधात त्यांनी लोकसभा निवडणूक शेकापतर्फे लढवली. तो पक्षाचा आदेश होता, पक्षाची एक नीती होती, नीतीचा भाग होता, म्हणून मी ही निवडणूक लढवली असं त्यांनी या ठिकाणी गौप्यस्फोटामध्ये जाहीर केलेलं आहे. दुसरा गौप्यस्फोट त्यांनी असा केलाय की सध्या चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जे कोणी इच्छुक आहेत ते 10 कोटी रुपयांची तयारी करून मैदानामध्ये उतरलेले आहेत. हा त्यांनी गौप्यस्फोट केलाय. तिसरा गौप्यस्फोट त्यांनी असा केलाय की उभाटा गटाकडून त्यांना नगराध्यक्षपदाची ऑफर आलेली होती, पण ती त्यांनी नाकारली. हा एक त्यांनी तिसरा गौप्यस्फोट केलेला आहे. असे बरेच गौप्यस्फोट, बरेच खळबळजनक विधानं त्यांनी आजच्या मुलाखतीमध्ये केलेली आहे. तर मित्रांनो, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा सागर वेव्ज. धन्यवाद. रमेशभाई कदम यांच्यासारख्या कसलेल्या परिपक्व, अनुभवी आणि वरिष्ठ नेत्याला चिपळूणची सुजाण जनता पुन्हा नगराध्यक्ष म्हणून स्वीकारते की नाही हे येत्या 3 डिसेंबरच्या निकालांतून स्पष्ट होईल. कारण त्या मतदार राजाच्या मनात नक्की काय आहे हे त्यालाच ठाऊक. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि सत्यनिष्ठ बातम्यांसाठी सागर वेव्ह आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.